नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. तरोडा बुद्रुक येथे श्री महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन. नांदेड शहरालगत असणाऱ्या तरोडा बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवनगरी येथे दिनांक 13 व 14 एप्रिल 2025 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता गावातून कलशाची मिरवणूक निघणार आहे. तसेच दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 5 ते 10 या वेळेमध्ये सर्व मंडळ पूजन, होम हवन, महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले असून तरोडा बुद्रुक परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन तरोडा बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री विठ्ठलराव देशमुख आणि जिजाबाई देशमुख यांच्या स्मरणार्थ तरोडा बुद्रुक येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिराची स्थापना 2021 साली झालेली आहे. त्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम येत्या 13 आणि 14 तारखेला संपन्न होत आहे. 13 तारखेला ग्राम प्रदक्षिणा आहे आणि 14 तारखेला विधिवत पूजा आहे सकाळी 8 पासून आणि दुपारी पूजेनंतर दुपारी लगेच कलशारोहणाचा कार्यक्रम आहे आणि कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर 1 ते दुपारी सायंकाळी 7 पर्यंत महाप्रसादाचा आयोजन केलेलं आहे. 2021 साली आमच्या आजी आजोबाच्या इच्छेप्रमाणे आम्ही इथे विठ्ठल रुक्माई मंदिराची स्थापना केली होती व त्याचा जो कळशाचा कार्यक्रम आहे आता या 13 व 14 तारखेला आम्ही इथे आयोजित केलेला आहे. तर 13 तारखेला सकाळी 8 वाजता आपल्या कळशाची जी आहे ती ग्राम प्रदक्षिणा होणार आहे सकाळी 8 वाजल्यापासून 13 तारखेला 13 जानेवारी आणि 14 तारखेला सोमवारी 14 तारखेला कळश बसवण्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. त्यामध्ये सकाळी 5 ते 10 मध्ये होम हवन व इतर मंडळ पूजन जे काही विधिवत पूजा असते ते सकाळी 5 ते 10 या वेळेमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमामध्ये कळश बसवण्याचा कार्यक्रम आहे. मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या अविस्मरणीय क्षणाचा आनंद घ्यावा, लाभ घ्यावा, दर्शनाचा लाभ घ्यावा त्या दिवशी. तसेच त्या दिवशी आम्ही दुपारी 1 ते रात्री 7 वाजेपर्यंत महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलेले आहे. तर सर्व भक्तांना मी विनंती करतो की त्यांनी या महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा.